काटोल विधायक अनिल देशमुख ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर फिर एक बार हमला बोला है। सचिन वाजे को आतंकवादी बताते हुए देशमुख ने कहा कि फडणवीस 2 हत्यारों के आरोपी की मदद ले रही हैं और उसे आरोप लगाने के लिए कह रही हैं। इसी के साथ देशमुख ने राज्य सरकार से जस्टिस चांदीवाला की रिपोर्ट सार्वजनिक करने की मांग दोहराई। देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाजेचा वापर त्यांना करावा लागत आहे ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लावायचे। आपल्याला माहित आहे की 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीच माझ्यावर सचिन वाजे आणि परमवीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते। देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार जेव्हा सचिन वाजे आणि परमवीर सिंग यांनी 3 वर्षापूर्वी हेच आरोप जे आधी काल केले आहेत 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले होते जे देवेंद्र फडणवीस यांनी करायला लावले होते त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करावी आणि मी विनंती केल्यानुसार त्यावेळेस सरकारने हायकोर्ट जज चांदीवाल साहेब यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे काल जे आरोप केले त्या संपूर्ण प्रकरणाची 11 महिने चौकशी केली। तो अहवाल सध्या होम डिपार्टमेंटकडे आहे। मी वारंवार मागणी करतो आहे की माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे आहे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा।